सोलापुरात गटातटांसह सामाजिक समतोलाचा विजय, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भाजपात मास्टर स्ट्रोक. सोलापूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापन प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय दूरदृष्टी, पक्षशिस्त आणि सामाजिक समतोल यांचा अचूक मेळ साधत भाजपातील गटातटांना प्रभावीपणे शह दिला आहे. महानगरपालिकेच्या तीनही महत्त्वाच्या पदावर सर्व समाजांना न्याय देणाऱ्या निवडी करत गोरे यांनी सोलापूरच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केली आहे. महापौरपदी पद्मशाली समाजाचे विनायक कोंड्याल, सभागृह नेतेपदी धनगर समाजाचे नरेंद्र काळे आणि उपमहापौरपदी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करून समाज घटकांचा समतोल राखण्यात आला आहे. या निवडी करताना देशमुख आणि कोठे या दोन्ही गटामध्ये समन्वय ठेवत कोणताही गट नाराज होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. 102 पैकी 87 जागांवर भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे पदवाटपासाठी प्रचंड लॉबिंग सुरू होते. मात्र प्रथम गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड करून पालकमंत्री गोरे यांनी राजकीय मास्टर स्ट्रोक मारला. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडींनी पक्षातील अंतर्गत वादावर पूर्ण विराम लागला. मराठा, धनगर, पद्मशाली समाजाला प्रतिनिधित्व देतानाच आगामी काळात लिंगायत समाजाला संधी देण्यासाठी स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवक यासारखे पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. पुढील सर्व निवडीही सर्व समावेशक असतील असे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समन्वयाने घेतलेले निर्णय, प्रथम पक्ष नंतर व्यक्ती ही भूमिका आणि निष्ठावंतासह नव्यानं संधी देण्याची हातोटी यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपातील अंतर्गत कलह संपुष्टात आणत सोलापूर महानगरपालिकेवर पक्षाची भक्कम पकड प्रस्थापित केली आहे.